नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय एलएस मराठी। सुनेकडून हुंडा मागणाऱ्या निर्लज्ज लोकांना मुलीच्या बापाकडून घर, पैसा, गाडी ते अगदी चड्डीपर्यंत सगळं काही दिलं तरी त्यांची हाव काही सुटत नाही। पुरोगामी महाराष्ट्रातलं संस्कृतीचं माहेरगड म्हणून मिरवणारं पुणे आता या बाबतीत शापित झालंय असं वाटतंय। पुण्यात एकामागून एक विवाहित मुली आत्महत्या करतात। वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणानं सगळ्यांनाच हादरवून टाकलं होतं। त्यानंतर मोठा गाजावाजा झाला। अनेक ज्ञानी लोकांनी मोठमोठी प्रवचनं दिली। असं वाटलं की हे दुष्टचक्र कुठेतरी थांबेल, मात्र तसं काहीच झालं नाही। सासरच्या छळाला कंटाळून पुण्यात आणखी एका नवविवाहित तरुणीनं आपल्या निरागस आयुष्याचा शेवट केला। बीड जिल्ह्यातून कामानिमित्त पुण्यात स्थायिक झालेल्या एका कुटुंबातील 22 वर्षीय विवाहितेनं कौटुंबिक छळाला कंटाळून गळफास घेत आत्महत्या केली आहे। वैष्णवी जामकर असं या मृत तरुणीचं नाव आहे। माझी वैष्णवी लई गरीब होती। ह्यांना सर मारहाण करून तिचा कार्यक्रम वाजविलेला आहे। मला फक्त माझ्या लेकीला न्याय पाहिजे। नाही न्याय दिला तर मी एसपी ऑफिसच्या दारात माझा स्वतःचा आत्महत्या करणार आहे। माझं काही शिल्लक उरलेलं नाही आता। पैशांसाठी वारंवार तगादा लावत मारहाण आणि शिवीगाळ केल्याचा गंभीर आरोप तिच्या पतीसह सासू सासरा आणि दीर यांच्या विरुद्ध करण्यात आला। ते म्हणला की आम्ही बंगला बांधलाय आणि मग फर्निचरसाठी आम्हाला 2 लाख रुपये द्या। पहिल्यांदा 2 लाख दिले होते लग्न झालं तेव्हा, आणि नंतर 17 जानेवारीला 5 लाख रुपये दिले आणि आता परत 20 लाख मागितले। ही चॅटिंग आहे त्यांची। तेव्हा सारखं ही फोन करायची त्याला, तर तेव्हा म्हणायचं तुझा माझा काही संबंध नाही, मला फोन करी जाऊ नको। ती म्हणे काम नाही फोन करणार, मी कोणाला फोन करते म्हणायचं, कोणाला करायचं कर पण मला करू नको, आणि जा तुला काय करायचं कर, तुझा माझा काही संबंध नाही, तुला काय करायचं तर कर। ती परत फोन करायची। ते डायरेक्ट म्हणला की बघ मग पुन्हा फोन केला असतं काय होईल। मग त्यांनी आम्हाला सांगितलं होतं की 20 लाख रुपये आणून द्या, नाहीतर आम्ही तिला मारून टाकू। आम्ही त्यांना वारंवार विनंती केली, बाबा पोरीला त्रास देऊ नका, पोरीला सांभाळा, नाहीतर आमची पोरगी आम्ही घेऊन जाऊ। पोरगी आणून देत नव्हते, आडवी येत, वारंवार पैशाची मागणी करीत आणि तिचा शारीरिक छळ करीत। गेली 2 वर्षांमध्ये पुण्यात अशाच प्रकारच्या अनेक घटना समोर आल्यात, जिथं हुंडा, पैशांची मागणी, मानसिक छळ या सगळ्यांच्याच दबावाखाली अनेक तरुणींनी टोकाचं पाऊल उचललंय। एक नजर टाकूयात पुण्यातल्या विवाहितांच्या आत्महत्येवर। मे 2025 वैष्णवी हगवणे वय 23, सासरच्या जाचाला कंटाळून आत्महत्या। लग्नानंतरही हुंड्यासाठी कोट्यवधी रुपयांची मागणी आणि सततचा मानसिक छळ या प्रकरणात पतीसह सासरच्यांवर गुन्हे दाखल आणि अटक। जानेवारी 2026 दीप्ती चौधरी वय 29 पुणे ग्रामीण भागातील सारटापवाडी येथे दीप्ती चौधरीनं आत्महत्या केली। पती आणि सासरकडून 10 लाख रुपयांच्या हुंड्यांची मागणी होत होती। फेब्रुवारी 2026 गंगा बेंबळकर वय 27 बाणेर परिसरात लग्नानंतर 3 महिन्यातच सासरच्या मंडळींकडून होणाऱ्या छळाला कंटाळून एका इमारतीवरून उडी मारून आत्महत्या। मार्च 2026 वैष्णवी जामकर वय 22 लोणीकंद परिसरात वैष्णवी जामकरनं गळफास घेऊन आत्महत्या केली। लग्नाला अवघे 8 महिने झाले होते। सासरकडून सतत पैशांसाठी छळ केला जात होता। या सर्व घटनांमुळे एक गंभीर प्रश्न पुन्हा समोर येतोय की ही निष्पाप मुलींना सतावणारी लोक फक्त पैशासाठी लग्नाचा खेळ खेळतात का? आणि अशा घटना वारंवार होऊनही आजही पालक हुंडा मागणाऱ्या घरात आपल्या पोटच्या गोळ्याला का ढकलतात? हुंडाबळीला जितके सासरचे लोक जबाबदार आहेत तितकेच माहेरचे नाहीत का? हुंडाबळीची ही कीड संपवायची असेल तर लग्न हे दोन्हीकडच्यांना समान खर्चावर आणि एकही रुपया हुंडा न देताच झालं पाहिजे। पाहत रहा एलएस मराठी, सत्याच्या पाठी, बातम्या सर्वांच्या सर्वांसाठी।